नमस्कार मित्रांनो, आज आपण साक्षात विठ्ठलाला भेटायला आलेलो आहेत। कुठं? टिवटग्याळ पाटीला। हा मुलगा विठ्ठल नावाचा जवळपास वयाच्या 8 वर्षापासून वय ह्याचं 8 असतानापासून घरचं काम करत आहे। म्हणजे घर चालवण्यासाठी हॉटेलवर काम करणे, गारेगार विकणे, दूध पाकिट सप्लाय करणे, न्यूजपेपर वाटणे, असे काम ह्या विठ्ठलने केलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आज व्हिडिओ काढायचा आणि आज ह्याचं रनिंग वय 13 ते 14 वर्ष वय आहे। तरी सुद्धा हा ह्याच्या घरची उपजीविका भागवतो का? तर घरी हालाकीची परिस्थिती असल्या कारणामुळे स्वतःच्या खांद्यावर फॅमिलीचा भार घेऊन वडिलांना आणि आईला शक्यतो एवढी मदत करण्याचं काम विठ्ठल करतो। एवढेच नाही मित्रांनो, मला सांगा, 13 वर्षाच्या वयामध्ये खेळण्याचं वय आहे, वेगवेगळे कुटाणे करायचं वय आहे, नटखट चाळे करायचं वय आहे, आंबा चोरून खा, भांडणं कर, लेकरासोबत धिंगाणा, क्रिकेट, लंगडी, फुगडी, लपंडाव, ह्या सर्व गोष्टी खेळायच्या वयात आज विठ्ठल काम करतो मित्रांनो। तर ह्या शिक्षण व्यवस्थेला माझा सवाल आहे, असे जे लोक शिक्षणापासून वंचित आहेत, तुम्ही 12 भानगड्या करण्यापेक्षा तुम्ही शिक्षण आणि आरोग्य का मोफत करत नाहीत? हा माझा सवाल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि मित्रांनो, एवढंच नाही, आज विठ्ठलचं वय 13.5 ते 14 वर्ष वय आहे। आज सुद्धा तो 8 तास काम करतो। आता विचार करा, असे जर होत करू तरुण किंवा बालक जर आपल्या इथं शिक्षण सोडून जर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या आयुष्याचं आणि आपल्या बालपणाचं जर बलिदान देत असतील, तर ह्या देशाला शिक्षण व्यवस्थेची आणि आरोग्य यंत्रणेचा काय उपयोग आहे मला सांगा। तर मला एवढंच म्हणायचं मित्रांनो, या देशामध्ये असे विठ्ठल पुन्हा निर्माण झाले नाही पाहिजे। आणि आजपासून विठ्ठल सारखा व्यक्ती, विठ्ठल सारखा मुलगा समाजामध्ये आढळता कामा नये। का? कारण शिक्षणामुळे वंचित राहिलेले मुलं देशाला एक ओझं राहणार आहे, हे लक्षात ठेवा। तर देशावर हा ओझं होऊ नये, त्याच्या परिवारासाठी तो धडपडत असतो, कार्य करीत असतो। पण मित्रांनो, हा मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला। फक्त शिक्षणाला लागणारा पैसा आणि आरोग्याला लागणारा पैसा, वडील बिमार आहेत, त्यांच्या दवाखान्याचा गोळ्याचा खर्च भागवण्यासाठी हा मुलगा 200-300 रुपये हजेरीवर काम करतो मित्रांनो। आणि असे विठ्ठल परत निर्माण झाले नाही पाहिजे मित्रांनो। होता होईल तेवढं आम्हाला काय नको, लाडकी बहीण नको, लाडका भाऊ नको, काय नको, राशन सुद्धा नको। फक्त या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्ण पाहिजे आणि समान पाहिजे। अशा विठ्ठलला माझा सलाम आहे। मित्रा, तू जे काम करतोस, खरंच जे लोक घरी बसून 30-30 वर्षापर्यंत आपल्या मायबापाच्या जीवावर कुटके मोडून खातात, त्याच्यासाठी विठ्ठलचं कार्य तुमच्या तोंडावर एक चपराक आहे मित्रांनो। मित्रा, असंच काम कर आणि होता होईल तेवढं उद्योगधंद्यात शिर, तुझं भविष्य नक्की उज्ज्वल राहील। तुला भरपूर धंद्यामध्ये काम केलेला अनुभव आहे, करशील ना? हो। यस, चल।